पहलगाम अतिशय सुंदर आणि पर्यटकांनी गजबजलेलं ठिकाण. पण 2025 मध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. निरपराध पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना निर्दयीपणे लक्ष्य करण्यात आलं. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. देशभरातून संतापाची लाट उसळली. तेव्हापासून प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच भावना होती, ती म्हणजे आम्हाला न्याय हवा. आणि आज त्या न्यायाच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललं गेलं. त्याच पहलगाम मास्टरमाइंडचा गेम कसा झाला याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा सैफुल्ला उर्फ सैफुल्ला बलोच हा किश्तवार जिल्ह्यातल्या डोंगराच्या वरच्या दुर्गम भागात झालेल्या चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर आली. ही कारवाई त्या उंच भागात पार पडली जिथे एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात गुज्जर आणि बकरवाला समाज आपली तात्पुरती वस्ती करतात. सध्या मात्र त्या झोपड्या रिकाम्या होत्या. या निर्जन ठिकाणी भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत दहशतवादी तिथेच लपून बसले होते. लोकल सोर्सेसकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जे लोक शिकार करण्यासाठी आणि डोंगराळ भागात सतत फिरत असायचे, तिथून संशयास्पद हालचालींची खबर सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर भारतीय सेना, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. आता या ऑपरेशनचा एक मेन हिरो तो म्हणजे आर्मीचा K9 डॉग. त्याची आपण माहिती बघूयात. या ऑपरेशन मध्ये एक महत्वाची भूमिका बजावली ती भारतीय सैन्याच्या विशेष प्रशिक्षित K9 डॉगनं. सर्च ऑपरेशन सुरू असताना हा डॉग संशयास्पद भागात पुढे सरकत होता. अचानक त्याने काहीतरी हालचाल ओळखली. त्या क्षणी दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळी त्याच्या पायाला लागली. तो जखमी झाला, पण त्याने आपलं काम थांबवलं नाही. त्याने आपलं काम चोख पूर्ण केलं. त्याच्या सतर्कतेमुळे त्या भागात दहशतवाद्यांची उपस्थिती आहे हे कन्फर्म झालं. त्यानंतर लगेचच त्याला एअर इव्हॅक्युएशनच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तातडीने त्याच्यावर उपचार सुरू झाले आणि सर्वात दिलासादायक बातमी म्हणजे तो शूर योद्धा, तो K9 योद्धा वाचला आहे. तो सुरक्षित आहे. सीमेवर फक्त जवानच नाही तर असे निशब्द चार पायांचे योद्धे सुद्धा देशासाठी रक्त सांडत असतात. आता सैफुल्ला कोण होता ते आपण बघूयात. सैफुल्ला हा पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद याचा वरिष्ठ कमांडर असल्याचं सांगितलं जातं. तो अनेक वर्षांपासून जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय होता. स्थानिक तरुणांची भरती, शस्त्रसाठा व्यवस्थापन आणि मोठ्या हल्ल्याचं नियोजन यात त्याचा सहभाग असल्याचा संशय होता. पहलगाम हल्ल्याच्या कटात त्याची महत्वाची भूमिका असल्याची माहिती समोर आली होती. त्याच्यावर बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं. या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले असून प्राथमिक माहितीनुसार त्यापैकी एक सैफुल्ला असल्याचं सांगितलं जातंय. त्याचे DNA सुद्धा आता टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले. यात भारतीय सैन्याचा स्पष्ट संदेश आहे. ही कारवाई केवळ एक दहशतवाद्याचा अंत नाही, तर हा एक ठाम संदेश आहे. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. उंच डोंगर, गोळीबार, जखमी झालेले योद्धे, पण मनात एकच निर्धार, तो म्हणजे देश सुरक्षित ठेवायचा. मित्रांनो, पहलगाम मधील त्या निरपराध आत्म्यांना आपण परत आणू तर शकत नाही, पण त्यांच्या बलिदानाचा न्याय मिळवण्यासाठी देश एकजूट आहे. भारतीय सैन्याने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं आहे, भारत शांत आहे पण दुर्बल नाही. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट्स मधून कळवा आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा.